लोकशाहीचे 3 पिलर आहेत असं म्हटलं जातं. आणि लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशरी. आणि चौथा पिलर म्हणजे की मीडिया. लेजिस्लेचर लॉ बनवतं, तर एक्झिक्युटिव्ह त्याला इम्प्लिमेंट करतं, तर ज्युडिशरी ह्या दोघांनी बनवलेले लॉ ह्याच्यावर नजर ठेवतं, आणि मीडिया ह्या सर्वांवर नजर ठेवतं. आणि अशाच मीडियावर सोशल मीडियाच्या यूट्यूबवर आपल्याला एक व्हिडिओची आपल्याला आज एक केस स्टडी आपण स्टडी करणार आहोत. ते म्हणजे असं आहे की संतोष पंडित पुणे यांनी त्यांच्या अकाउंटला आज एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. आणि तो व्हिडिओ पोस्ट करत असताना आपण पाहतोय की त्यांची आणि एक पुण्याच्या इसमाची काहीतरी शिवीगाळ झाली आहे. पाहूया आपण. मला एक गोष्ट सांग, मशीन कुठेही बंद पडू शकते की नाही? नाही, आता परत काय म्हणाला, शिव्या काय देतो? तुझा मेंदू गांडीत आहे का? गांडीत लवड्या हे कुठे रेकॉर्डिंग करायचं कर तुला. काय नाव मशीन? अरे भाड खाऊ, मशीन बंद पडू शकते की नाही? कोण सज्जन बोलतोय तू? बोलणार आहे? अरे भाड खाऊ, मशीन बंद पडू शकते की नाही? गांड्या, अरे गांड्या, अरे तुझं गांड्या आहे, मी गांड्या, माझ्या आईचा पुत्ता, माझ्या तुझ्या आईचा पुत्ता पगार बघ. अरे तू अरे सज्जन काय सज्जन गांडे आहे, तर एवढे कळत नाही मशीन बंद पडू शकते. तुझा मेंदू काय गांडी आहे का भाडकाऊ? अरे तू त्याचे पण लवडे, तू व्हिडिओ काढतो, इंस्टावरती टाकतो, याला फोन कर, त्याला फोन कर, याची मिमिक्री कर, पोलिसांवरती हे कर, भाजप कार्यकर्त्यांना हे कर, ते कर. अरे भाड खाऊ, तू कसबा पेटेच्या तिथं पोलीस स्टेशनच्या आवाजात राहणारा माणूस आहे. अरे आपलं घर आहे का? सांग मला तू. एकदा मुरलीधर बोलला तर. आणि हा व्हिडिओ तर आता आपण सर्वांनी पाहिलाच आहे. म्हणजे की तुम्ही सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह आहात पंडित साहेब. तुम्ही कुठे बस बंद पडली तर तुम्ही जाऊन त्याची व्हिडिओ बनवता. रस्त्यात कुठे तुम्हाला खड्डे भेटले तर तुम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवता. कोणी महाराष्ट्र शासनाचा लोगो लावला तरी तुम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवता. किंवा आता तुम्हाला ह्यांनी शिव्या दिल्या म्हणून तुम्ही त्यांच्यावर व्हिडिओ बनवता. माझा विषय आहे तुम्हाला, आणि माझा प्रश्न आहे तुम्हाला की तुम्हाला या माणसांनी शिव्या दिल्यात म्हणून तुम्ही याचे व्हिडिओ तर बनवलेत, किंवा आम्ही ह्या गोष्टीचे आम्ही समर्थन देखील करत नाही. परंतु ह्या इसमाला आम्ही कॉल केल्यावर त्यांचं असं म्हणणं येत आहे की ह्या तुमच्या ऑडिओ क्लिपच्या अगोदर त्यांनी तुम्हाला 3-4 वेळा काय कॉल केलेत, आणि तुम्ही त्यांना शिवीगाळ केली आहे. विषय इथे शिवीगाळचा नसून तुम्ही नंतर मुरलीधर मोहोळ हे आपल्या राज्याचे नव्हे तर आपल्या देशाचे राज्यमंत्री आहेत. आणि अशा राज्यमंत्र्याला जे आपल्या पार्लमेंटचे सदस्य आहेत आणि ते आपल्या पार्लमेंटचे एक प्रमुख एक पार्ट त्यांचा रोल प्ले करत असतात. आणि अशा मंत्र्याला आपण एकेरी भाषेत बोलणं हे कितपत योग्य आहे? तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता, तुम्ही सिस्टम मधल्या अनिष्ट गोष्टींविरुद्ध व्हिडिओ बनवता, आणि मग तुम्हाला वाटत नाही की तुम्ही एका मुरलीधर मोहोळ हे आमचे राज्यमंत्री असताना तुम्ही त्यांच्याबद्दल एकेरी भाषेत बोलता? ते एका विशिष्ट पक्षाचे नाही आहेत, ओके? ते किंवा फक्त काही समाजाचे किंवा काही विशिष्ट पक्षाचे फक्त ते मंत्री नाही आहेत, ते पूर्ण देशाचे मंत्री आहेत. ते भले मग ते राष्ट्रवादी काँग्रेस, मग ते बीजेपी, मग किंवा अन्य कोणताही राजकीय पक्ष असू द्या, तर ते राजकीय पक्षाचे मंत्री नसून ते आता देशाचे मंत्री आहेत. आणि जर तुम्हाला त्यांच्याबद्दल काय चांगलं बोलता येत नसेल तर तुम्ही त्यांच्याबद्दल वाईट देखील बोलू नका. म्हणून मला तुम्हाला एक सांगणं आहे की तुम्ही समाजामध्ये काय चांगलं काम करताय, किंवा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही चांगलं काम करताय, किंवा कुठे रस्त्यामध्ये खड्डा भेटतोय, किंवा अजून काही समाजातील काय अनिष्ट गोष्टी असतील, तर तुम्ही पहिले त्याच्या विरुद्ध कंप्लेंट करा. ओके, पोलीस स्टेशन तुमच्यासाठी आहे, तुमच्यासाठी ट्रॅफिक डिपार्टमेंट आहे, तुमच्यासाठी PMC आहे, पुणे महानगरपालिका आहे. तुम्ही तिथे जाऊन तुमचं मत मांडा. तुम्ही असा बाजार मांडू नका. आणि आता तरी पंडित साहेब तुम्ही समाजाला अकाउंटेबल आहात, तुम्ही YouTube चॅनल चालवता, म्हणून तुम्हाला सांगतो की आता या सर्व गोष्टी कुठेतरी बंद झाल्या पाहिजे. धन्यवाद. आणि ह्या गोष्टीबद्दल मी माझ्या मित्राला पण बोललो की तू पण हा व्हिडिओ बघ आणि तू तुझ्या काय प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून
समाजाला सांगू शकतो. आपण त्यांच्याकडे देखील जाऊया. तर तुम्ही तर आता सगळ्यांनी बघितलं असेल की माझ्या मित्रांनी काय या सगळ्या गोष्टीवरती विचार मांडले सगळ्या गोष्टीबद्दल. तर हा व्हिडिओ मी बघितला, त्यांनी बघितला, त्यांनी मला पाठवला की अशी गोष्ट झाली करून. कारण आपण समाजाचे जर का काही देणं असतो किंवा आपल्याकडं काही लोक बघून आपल्याकडे एवढे जास्त फॉलोअर्स आहेत, तर आपण लोकांना काय शिकवलं, आपल्याकडून काय लोकांनी शिकलं, ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. तर मी तो व्हिडिओ बघितला, त्यात मला ना काही गोष्टी ना म्हणजे माझं म्हणणं मी तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये मला अडचण आली कुठं माहिती आहे का, की तुम्ही मुरली अण्णाचं नाव घेतलं त्याच्यामध्ये आणि आरे तुरे ह्या सगळ्या गोष्टी मध्ये चालल्यात. तुम्ही त्यांना काय पण बोलू शकता, तुम्ही मोठे माणसं आहेत, तुम्ही त्यांना शिव्या देखील घालू शकता. पण माझं असं म्हणणं आहे की ते एका देशामध्ये त्यांना मंत्रिपद दिलं राज्याचं, तर त्यांना असं बोलणं हे चुकीचं आहे. आणि तो काय, तो समोरचा माणूस आहे, त्यांनी काय तो काय सुनील अण्णाचा माणूस आहे असं बोलत नाही की बाबा काय. तो फक्त असं म्हणतोय की तू डायरेक्टली बाबा त्या अण्णाला काय आरे तुरे करू नको, काय करू नको असं. म्हणजे ह्याच्यावरून तू जर का असं जर का अक्कल करत असेल संतोष पंडित, की मुरली अण्णाला विचार मी कोण आहे, काय आहे ते, तुम्ही कोण आहे हे तुम्हाला बघणारी लोक आहेत, तुम्हाला समजतात. पण तुम्ही जे बोलताय हे चुकीचं आहे का बरोबर आहे हे तुम्हाला पण कळायला पाहिजे का नाही. तुम्ही खड्ड्याचे व्हिडिओ टाकता, तुम्ही पुणे महानगरपालिकेचे तुम्ही भरपूर व्हिडिओ टाकतात, सर्वसामान्य लोक तुम्हाला बघतात, काही लाईक करतात, काही तुम्हाला डिसलाईक करतात, काही तुमच्या गोष्टींवरती कमेंट करतात, काय काय आहे. आम्ही तुमचे व्हिडिओ बघितले, त्याच्यामध्ये लय लोकांनी तुम्हाला अशा शिव्या घातल्यात ना की काय त्याचं काय हे नाही, खेर नाही. काही लोकांनी तुमची स्तुती देखील केली आणि हे आपल्या संविधानामध्ये चालतं. कोणाला चांगलं माणूस चांगलं बोलतो, कोण माणसाला वाईट बोलतं. पण ह्याचा अर्थ असं नाही की तुम्ही स्वतःहून तुमच्याकडे जवळजवळ 9,000 10,000 तुमचे फॉलोवर आहेत जवळजवळ. मला नाही एक्झॅक्टली माहिती तुमचा आकडा किती, पण हे सगळं चुकीचं आहे की तुम्ही कोणाला असं म्हणजे इंटेन्शनली बोलताय की तुम्ही तर म्हणजे असं आहे का, म्हणजे ह्याच्यामध्ये सुनील अण्णांनी त्याच्यात उडी मारावी आणि त्यांनी काहीतरी वेगळं काहीतरी हवं. तुम्हाला काय प्रसिद्धी पाहिजे का या सगळ्या गोष्टीची? या सगळ्या गोष्टी मिळून तुम्हाला प्रसिद्धी भेटणार आहे का? किंवा तुम्हाला या सगळ्या गोष्टींनी काय म्हणजे तुमच्याकडे जास्त लोक फॉलो हे करतील, विचार करतील? अहो, लोकांना खूप सारे कामं आहेत, लोकांना खूप साऱ्या गोष्टीवरती ना स्वतःच्या लाईफमध्ये लोक बिझी आहेत. पण तुम्ही उगाच काहीतरी घोळ आणू नका त्याच्यामध्ये. संविधानाने प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिला, म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणाला पण काय पण उठाल. आता ते कोणाच्या पण गाडीच्या मागे जाताल तुम्ही, यांनी बघा असं लायसन्स ठेवलं, यांनी बघा असं पोस्टर काढला, यांनी बघा असं केलंय. तुम्ही लोकांच्या मागे जाता, तुम्हाला ह्याचा अधिकार कोणी दिला? पहिली गोष्ट, जर तुम्हाला जर कुठल्या गाडीवरती काय प्रॉब्लेम आहे काय, तर तुम्ही पोलिसांना बोलू शकता, बघा ही गाडी आहे, याच्यामध्ये असं चाललंय तसं चाललंय. अरे ती जी गाडी आहे त्याच्यावरती त्यांनी आमदाराचा लोगो लावलाय, प्रशासकीय लिहिलंय, ती गाडी कोणाची आहे, ती गाडी कोणाची नाही हे तुम्ही हे केलं का? आता प्रत्येक वेळी गाडीत मध्ये काय तो प्रशासकीय माणूस बसलेला असतो का? प्रत्येक वेळी तो आमदार त्या आमदारच्या गाडीमध्ये बसलास का? एका आमदाराच्या 4-4 गाड्या असतात, त्या 4-4 गाड्यांवरती तो आमदारकीचा लोगो लावतोस ना, खासदाराचा लोगो लावतो 5-6 गाड्यांवरती. मग का तो एक माणूस का 5-6 गाड्यांमध्ये फिरणार का? अहो संतोष पंडित, तुमचं काय तुम्हाला काय बोलायचं? बोलायला भरपूर काय, पण तुम्ही काय माहितीये का, कोणाला असं इंटेन्शनली हे करू नका की म्हणजे जेणेकरून तुमच्या अंगावरती ते या सगळ्या गोष्टी उलटून येतील. त्या तुम्हाला जर का ज्या गोष्टी बोलायच्यात ना तेवढ्या नेमक्या बोला. तुम्ही चांगलं बोलता, लोकांना समजतं, चांगलं बोलतात, पण असं नका बोलू की जेणेकरून तुम्हाला काहीतरी वैयक्तिक लेवलवरती या गोष्टी जातील, तुम्हाला त्रास होईल. असं नका करू. हे माझं वैयक्तिक मत आहे. बाकी तुम्ही फार सुज्ञ आहात, ठीक आहे. तुम्ही ते खड्डे बिड्डेचे व्हिडिओ काढतात ते चांगले, मोठ्या माणसांवरती बोलू नका, हे माझं म्हणणं आहे. कारण का तुम्ही एकटे फिरता हे कसं आहे की कोण कसं आहे, कोणाला कसं वाटतंय, कोण कसं घेतं या सगळ्या गोष्टीला, तर ते नाही बरोबर वाटत हो. कशाला आपल्याला सगळ्यांना बोलायला अधिकार दिलाय, तुम्ही बोलताय, तुम्ही मांडताय सगळी गोष्टी, ठीक आहे. पण प्रत्येक गोष्टीचं काहीतरी तारतम्यता आहे ना, की बाबा कुठं त्याचा कंप्लेंट करायची, काय करायचं. तुम्हाला एवढं सगळं माहिती, तुम्ही बोलता, तुम्हाला माहिती नाही कुठे कंप्लेंट करायची, म्हणजे हे सगळं तुम्ही प्रसिद्धीसाठी करताय की? माझं तर हेच म्हणणं आहे की तुम्ही सगळं प्रसिद्धीसाठी करताय, बाकी काय नाही. आणि राहिली गोष्ट, संविधानाला तर सगळ्यांना मानलंच पाहिजे. संविधानाला जर का आम्ही मानतो, सगळेजण मानतात, तर तुम्हाला त्या संविधानाने दिलेल्या त्या पदाची तुम्हाला गरिमा राखणं फार गरजेचं आहे. त्या माणसाला नाही बोललं पाहिजे तुम्ही असं. तुम्ही त्याचं वैयक्तिक काय, त्या माणसाने तुम्हाला शिवाय दिल्या काय दिले, तुम्ही जावा की पोलीस चौकीत आणि त्याच्यावरती कारवाई करा काय ते. आणि आम्ही आता कसं प्रत्येक जण व्हिडिओ बघतात, आता आम्ही पण सुज्ञ नागरिक म्हणून बघतो ना की बाबा हे कसं काय चाललंय. आता आम्ही तुमचे व्हिडिओ कधी कधी बघताना ना लोक बघतात की नाही चांगला माणूस आहे, चांगलं खड्ड्याबद्दल बोलतो, पण त्याची कंप्लेंट तुम्ही तिथं महानगरपालिकेला केली का? महानगरपालिकेने जर का तुम्ही त्या खड्ड्याचं जर का हे केलंय, खड्ड्याचं समजा तुम्ही व्हिडिओ काढताय, पण त्याच्यावर तुम्ही लेखी कंप्लेंट दिली का? त्याच्यावर तुम्ही कधी असं दाखवलं का बाबा मी ह्याचं कंप्लेंट केली आहे आणि तरी पण महानगरपालिकेने ऍक्शन घेतली नाही? असं कधी केलंय का? काय पण ते दिसतं दाखवायचं प्रसिद्धी मिळवण्यासाठी, ते बाकी काय नाही.
आणि ती तुम्हाला मिळाली आणि अजून पण मिळेल तुम्हाला. आणि ती प्रसिद्धीची मिळायची होती ती मिळालेली आहे. अजून तुमचे फॉलोवर वाढतील ह्या सगळ्या गोष्टींनी. माझं बाकी काय म्हणायचं नाही, जेवढं बोलायचं तुम्ही बोललो. थँक्यू, धन्यवाद.